नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रिया आता अर्जुन आणि सायलीचं बोलणं चोरून त्यांच्या दारामागून लपून ऐकत असते. तर आता कल्पना तिथे येते आणि हिला रंगे हात पकडते आणि मस्त काही हिला सुनावते. बघूया आता कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता चैतन्य विचारत असतो सायलीला की आपल्याकडे या लॉकेटबद्दल आणखी काही माहिती आहे का? तर आता सायली म्हणते एवढीच मिळाली की पेंडंटचं वजन किती आहे, ते ज्याने बनवलं त्या कारागिराचं नाव आणि 8 ऑगस्ट 1995च्या साली ते घेतलं गेलं. आता इकडे बघा, ही तारीख ऐकून चैतन्य एकदम शॉक होतो आणि म्हणतो एक मिनिट, काय म्हणालीस तू? एकदा तू डेट रिपीट कर बरं. तर आता सायली म्हणते 8 ऑगस्ट 1995. तर आता बघा, हा चैतन्य खूपच शॉकमध्ये गेलेला असतो. तर आता अर्जुन विचारतो की काय झालं रे, तुला इतका शॉक का आहेस? तर आता चैतन्य सांगतो अरे ही साक्षीची बर्थ डेट आहे. आता अर्जुन आणि सायली हे ऐकल्यावर एकदम धक्का बसतो त्या दोघांना आणि एकमेकांकडे बघू लागतात. आणि बघा मित्रांनो, आता चैतन्याला आठवत असतं की आता जे पास्टमध्ये हे एकत्र राहत होते चैतन्य आणि साक्षी. तर आता ही साक्षी त्याला म्हणते की ओय स्वीटहार्ट, मिळाला का पॉवर बँक? तर आता चैतन्य तिची पॉवर बँक शोधत असतो. तर आता चैतन्य म्हणतो की नाही, पॉवर बँक तर नाही, पण इथे जे काही तू भंगार गोळा करून ठेवला आहे ना, त्यात बघ मला काय सापडलं. आणि चैतन्याच्या हाती आता एक फोटो फ्रेम असते आणि आता साक्षी त्या फोटोकडे बघितल्याबरोबर आता चैतन्याला गंमतमध्ये अशी मारू लागते आणि म्हणते भंगार नको म्हणूस, आईचा फोटो आहे हा माझ्या. तर आता चैतन्य म्हणतो सॉरी यार, मी कधी बघितलाच नव्हता चेहरा याआधी. तर आता साक्षी म्हणते की हो ना, आय नो. तुला चैतन्य खरं सांगू का, मला सुद्धा माझ्या आईचा चेहरा नीटसर नाही आठवत आहे. म्हणजे काय आहे ना, काय झालं ना, मी खूपच अशी तहाना बाळ होती रे जेव्हा मला आई सोडून गेली. पण सगळे म्हणतात की खूप साधी सरळ आणि छान होती माझी आई. कालिंदी. त्यावर आता हा चैतन्य विचारतो कालिंदी? हो का, छान दिसतंय. मिसेस कालिंदी शिखरे. त्यावर आता साक्षी म्हणते ए नाही हा, कालिंदी शिखरे नाही, कालिंदी महाडिक. ती तिच्या माहेरचंच आडनाव लावायची. आता दुसऱ्या क्षणी लगेच चैतन्य विचारतो की सायली वहिनी, तू त्या बाईचं नाव काय म्हणाली? तर आता सायली आठवण्याचा प्रयत्न करते. सायली म्हणते कालिंदी. तर आता अर्जुन आणि सायलीला लगेच आठवतो आणि एका स्वरात दोघेही म्हणतात की कालिंदी महाडिक. त्यावर आता चैतन्य म्हणतो बाप रे, कालिंदी महाडिक. आता सायली म्हणते त्यांचं काय? तर आता हा चैतन्य म्हणतो की अरे ती साक्षी आहे ना, तिच्या आईचं नाव आहे हे, आणि त्या लग्ना आधीचं आडनाव लावायच्या. आता अर्जुनला मस्त खूप असा आनंद होत असतो हे ऐकून आणि अर्जुन म्हणतो की वाह फंटॅस्टिक. आता सगळे डॉट्स आपल्याला हवे तसे जुळत आहे. म्हणजे एसच्या डिझाईनचं पेंडंट म्हणजे साक्षी शिखरे आणि त्यानंतर ही कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीची आई, जिने साक्षीला ते पेंडंट गिफ्ट केलं आणि साक्षीच्या बर्थडेसाठी तिने ते पेंडंट साक्षीला दिलं. ग्रेट. आता बघा, ही प्रिया येते अशी दबक्या पावलांनी आणि चोरूनच आता यांच्या दाराबाहेर यांचं बोलणं ऐकत असते. तर बघा, आता सायली विचारते अर्जुनला म्हणजे कोल्हापूर हे साक्षीचं अजवळ असेल का, म्हणजे कालिंदी महाडिकचं माहेर? तर बघा, आता चैतन्य म्हणतो की हो, साक्षीच्या तोंडून मी 1-2 वेळा कोल्हापूरचा उल्लेख हा ऐकलेला आहे. मग आता सायली म्हणते की बापरे, म्हणजे जे रस्ते आपण वेगवेगळे निघाले, वेगवेगळे ठिकाणाहून निघाले असं आपल्याला वाटत होतं, पण नाही, ते सगळे आता पाशी येऊनच थांबले आहेत. तर आता ही प्रिया ऐकत असते तर ती म्हणते बापरे, सायलीने ना साक्षीचं नाव कसं काय घेतलं? केसबद्दल आता काहीतरी नवीन यांच्या हाताला लागलं की काय? आता बघा, तिथेच ना कल्पना बाहेर येत असते, तिला काहीतरी काम असते आणि ही प्रिया परत ऐकू लागते. तर त्या कल्पनाचं लक्ष जातं या प्रियाकडे आणि प्रिया म्हणते तन्वी. तर आता कल्पना म्हणते काय चाललंय ग तुझं? तर ही प्रिया खोटं खोटं सांगते की अगं मी तुला शोधत होते, तू खोलीत दिसली नाहीस तर मला वाटलं की तू अर्जुनच्या खोलीत असणार आहे. आता बघा, यांना सुद्धा आतमध्ये आवाज आलेला असतो. मग कल्पना म्हणते मग काही दुसऱ्याच्या दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करायचा का? पुढे बघा, आता कल्पना म्हणते प्रियाला काय ग तन्वी, असं चोरून कोणाचं बोलणं ऐकायचं नसतं, हे तुला माहीत नाही का? तर आता ही प्रिया म्हणते लगेच नाही आहे, मी चोरून वगैरे बोलणं नव्हते ऐकत ग, अगं मी खरंच तुला शोधत होते. पुढे दुसऱ्या क्षणी आता ही प्रिया आपले रंग दाखवते आणि म्हणते ठीक आहे, तू मलाच बोल. नाही, हे असे नवरा बायको तासन तास खोलीत गप्पा मारत असतात, ते तुला चालतं? तर आता कल्पना म्हणते तन्वी, आपल्या घरामध्ये ना प्रत्येकाला त्याची प्रायव्हसी आहे, आणि मला सांग, जर का उद्या तुझं आणि अश्विनचं बोलणं कोणी जर का चोरून ऐकलं तर तुला चालणार आहे का ते? तर इथे आतमध्ये अर्जुन, सायली आणि चैतन्य असतात. तर आता अर्जुन म्हणतो की हा मम्माचा आवाज आहे ना? पुढे आता कल्पना या प्रियाला खडसावून सांगत असतं की हे बघ, त्या मुलीच्या चुका आहे ना मी कधीच पोटात घालणार नाही आहे, पण तू आहे ना आता तिच्यापेक्षा जास्त चुका करू नकोस. आता अर्जुनच्या बायकोशी ना तुझं पटतं ना माझं,
म्हणून काय तर मी तुझ्या या वागण्याला कधीच पाठीशी घालणार नाही, कळलं का? बघा प्रेक्षकांना तर हळूहळू कल्पनाचे डोळे उघडत चालले. तितक्यात बघा आता अर्जुन दार उघडतो आणि आता प्रिया खूप घाबरायला लागते. तर अर्जुन विचारतो कल्पनाला की मम्मा काय झालं ग? तर आता प्रियाला वाटतं की कल्पना हिला पाठीशी घालणार आणि काही सांगणार नाही, पण आता कल्पना स्पष्टपणे अर्जुनला सांगून देते की तन्वी आहे ना तुमच्या दाराबाहेर तुमचं बोलणं चोरून ऐकत होती. तर आता अर्जुन म्हणतो हो का, वाव फॅन्टॅस्टिक. पुढे आता अर्जुन म्हणतो प्रियाला नाही म्हणजे काय ना, आम्हाला तुझी ही गोष्ट तर माहीतच होती, पण आता मम्माला सुद्धा कळलं. तर आता कल्पना म्हणते अर्जुनला की हां मी तिला समज वगैरे दिलेली आहे, पण आता घरचे वाद आहे ना हे एवढ्या थराला नेऊ नका, थोडीशी काय ते डिग्निटी ठेवा. तर बघा आता अर्जुन हाताची घडी करतो मस्तपैकी आणि म्हणतो प्रियाला की तन्वी हे तुझ्यासाठी होतं हं, आमच्यासाठी नाही. आणि आता चेतन सुद्धा गालातल्या गालात हसू लागतो. आता प्रिया कल्पनाला परत परत सांगत असते की आई माझ्यावर विश्वास ठेव ग, मी खरंच. तर आता कल्पना तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि आता कल्पना तिचा हात दाखवून तिला गप्प राहायला सांगते आणि प्रियाचं काहीही बोलणं न ऐकून घेता कल्पना तिथून निघून जाते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो या प्रियाला की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असं मी म्हणालो असतो, पण त्यात कुत्र्याचा इन्सल्ट नाही होईल का? तर आता बघा चैतन्य हसत असतो. पुढे आता अर्जुन म्हणतो की ते क्यूट असतात ना ते कुत्रे, आणि त्यावर आता इकडे अर्जुन हसू लागतो या प्रियासमोर. पुढे आता बघा सायली म्हणते आणि त्यावर आहे की नाही इमानी आणि प्रामाणिक पण असतात. तर बघा आता चैतन्य म्हणतो अर्जुनला ए अर्जुन तुझ्याकडे लहानपणी तो बावला होता ना रे, असा तो कितीही वेळा तोंडावर पडला तरी परत असा उठून उभा राहायचा आणि आपल्या जागेवर यायचा. तर आता अर्जुन म्हणतो की हां हां तो हिट मी वाला. तर आता चैतन्य म्हणतो की हां करेक्ट तो माझ्याकडे सुद्धा होता. आणि आता बघा चैतन्य या प्रियाकडे बघत म्हणतो मी आहे ना त्याला निर्लज्ज बावला म्हणायचो. आणि आता हे तिघेही हसू लागतात या प्रियावर आणि ही प्रिया आता तिथून तनफण करत चालली जाते. तर ती निघून गेल्यावर अर्जुन तिच्याकडे बघत म्हणतो की हो नाही निर्लज्जच आहे. आणि त्यानंतर तिघेही आता आतमध्ये येतात आणि आपल्या खोलीचं दार बंद करून घेतात. आता सायलीमध्ये अर्जुनला काय हो प्रियाने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना, आपल्याला एवढा महत्त्वाचा पुरावा सापडला आहे तिला कळायला नको. तर आता अर्जुन म्हणतो की आय डोंट थिंक सो तिने ऐकलं असेल, नाही तर आहे ना ती अशी बाहेर गप्प राहिली नसती, उलट तिने 4 गोष्टी जास्तीच्या आपल्याला ऐकवल्या असत्या. तर आता चैतन्य म्हणतो की हो खरं आहे, पण एनिवे मी आता निघतो आणि आज आपलं जे काही डिस्कशन झालंय मी ते नोट डाऊन करून घेतो. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो चल ठीक आहे. इकडे आता प्रिया आली आहे आपल्या खोलीत आणि ती वैतागली आहे फार. आणि ही प्रिया म्हणते त्या कल्पीला मधात तळमडायची काय गरज होती, नको तिथे अक्कल पाझडत असते ही. हिला आहे ना पूर्वीसारखं असं गोड गोड बोलून आहे ना घोड्यात घ्यायला हवं, पण आता तेच तर झेपत नाही ना मला. पुढे प्रिया म्हणते की इतक्या महिने मी छान सुनीचं नाटकं करत होते, पण आता नाही होतं माझ्याच्यानं आणि नाही सहन होत आहे मला. आणि त्या सुभेदाराचा थोबाड जरी दिसला ना तरी माझा संताप होतो, माझे पेशन्स संपतात, पण आता बास आता नाही. पुढे बघा आता ही प्रिया म्हणते एकदा का या सुभेदाराची इस्टेट माझ्या नावावर झाली ना मग अशी एकेकाला लात मारून या घराबाहेर काढेल. आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की चैतन्य भाऊजीला साक्षीच्या खूप वैयक्तिक गोष्टी माहीत आहे, याचा आपल्याला खूप फायदा झाला ना. तर आता अर्जुन म्हणतो की हो पण तो आता थोडासा टेन्शनमध्ये असतो. पुढे आता अर्जुन म्हणतो त्या कालिंदी महाडिकचा प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह झाला ना तरी एक टेन्शन आहेच. तर सायली म्हणते की कुठला. तर आता अर्जुन म्हणतो की हा सोन्याचा तुकडा. आता साक्षीच्या आईने हे पेंडंट तिच्या बर्थडेला घेतलंय हे आपल्याला समजलंय, पण आता कोर्टात हे कसं प्रूव्ह करायचं आहे की साक्षी ते पेंडंट जे आहे ते आतापर्यंत घालत होती आणि तेच तुटून त्याचाच तुकडा आपल्याला आश्रमात सापडलाय. सायली आता म्हणते पण आपण हे सिद्ध कसं करायचं. तर आता अर्जुन म्हणतो की हा तुकडा ना त्या पेंडंटशी मॅच करायचं. पुढे आता अर्जुन म्हणतो की पण काय ना साक्षीकडे बरेच दागिने असणार आहे, एखादा पेंडंट तुटल्यावर ती त्याचा तुटलेला पार्ट कशाला ठेवेल, तिने जर का टाकून दिलं असेल तर. आता सायली म्हणते काहीही काय बोलताय, असो हिरे जडीत पेंडंट कोणी तुटलं म्हणून टाकून कसं काय देईल, तिच्याकडे ठेवेलच ना ते, भलेही ती वापरत नसेल पण तिने ठेवलं असणार ना, महागातला येते. तर आता अर्जुन म्हणतो अगं सायली महाग तुझ्या आणि माझ्यासाठी महिपत शिकरेच्या मुलीला याचा काहीही फरक पडत नाही. तर आता सायली म्हणते पण तरीही तिने तो पेंडंटचा तुकडा तिच्याकडे ठेवलाय का हा शोधण्याचा प्रयत्न तर आपल्याला करायला हवा ना. अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स करूया, पण तरीही ते पेंडंट सापडलं तरीही एक प्रॉब्लेम आहेच. आता सायली म्हणते आणखी एक. अर्जुन म्हणतो की हो तुला आठवत आहे का आपण आश्रमात गेलो होतो तेव्हा जिथे आपल्याला जे काही सापडलं होतं आपण ते सगळे पुरावे पोलीस स्टेशनमध्ये सबमिट केले होते, जे आहे ना ते आगी डिस्ट्रॉय झाले. आता सायलीला आठवत असतं. पुढे आता अर्जुन म्हणतो फक्त ते सोन्याचा तुकडा आणि व्हिजिटिंग कार्ड आपण आपल्याकडे ठेवलं होतं आणि म्हणूनच ते सेफ राहिलं. आता अर्जुनला आठवतं की त्यांनी लपून हे सगळं ठेवलेलं असतं सोन्याचा तुकडा आणि व्हिजिटिंग कार्ड. पण आता अर्जुन म्हणतो पण आपण हे कोर्टाला कसं सांगायचं.
की आता आपण हे 2 पुरावे आपल्याकडे का ठेवून घेतलेत म्हणून. पुढे आता अर्जुन म्हणतो की जरीही हा पेंडंटचा तुकडा त्या नेकलेसशी मॅच झाला, म्हणजे दुसऱ्या तुकड्याशी मॅच झाला, तरीही प्रूफ म्हणून हे कोर्टात कसं दाखवायचं असं आता अर्जुन विचार करू लागतो. आणि आता इथे दुसरा दिवस उजाडतो. सायली आता किचनमध्ये स्वयंपाक करत असते. सायली आता मनात विचार करू लागते की साक्षीने तुटलेलं पेंडंट ते ठेवलंय की टाकून दिलं हे कसं कळणार. जर ठेवलं असेल तर ते तिच्या घरी कुठेतरी असणारच, पण महिपतच्या घरात शिरणं अशक्य आहे असं आता सायली मनात विचार करू लागते. आणि बघा आता उद्याच्या किंवा परवाच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सायली ब्युटिशियन म्हणून या साक्षीच्या घरात शिरते आणि पेंडंट शोधू लागते. तर बघा आता तिथे विमल येते आणि सायलीला म्हणते की सायली ताई हे बघा ना किती भाजी शिल्लक राहिली ते कालची. आता सायली म्हणते की परवा केलेली वांगे बटाट्याची भाजी पण तशीच राहिली होती ना. तर आता विमल सांगू लागते तुम्ही त्या गवाराची भाजी केली होती ना, त्या घरातल्या सगळ्यांनी खाल्ली फक्त. त्यानंतर आता सायली विचारते फक्त काय. तर विमल सांगते की फक्त तन्वी त्यांनी ती अजिबात वाढून घेतली नाही. अहो त्यांच्या आवडीच्या भाज्या नसल्या ना तर ते हातही लावत नाही त्याला, आणि मग ते काय ऑनलाईन पिझ्झा मागवतात आणि ते खातात, आणि म्हणून मग त्यांच्या वाटेचं सगळं अन्न आहे ना ते शिल्लक राहतं. आता सायली म्हणते तिला हे सुद्धा नाही कळत आहे का की तिच्या वाटणीचं कोणाला तरी शिळं खावं लागणार आहे, नाही आता हे वाया तरी जाणार ही भाजी. पुढे आता सायली म्हणते की आपल्या घरात आपण अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही, आणि हे आत्ता मला या प्रियाला सांगावंच लागणार आहे. तर आता विमल म्हणते सायली ताई अहो जाऊ द्या ना, त्या नेहमी असंच करत राहणार आहे. पण आता सायलीला प्रचंड राग आलेला असतो आणि आता सायली जाते आणि ताटाने चमचा घेऊन येते आणि तो वाजवू लागते जोराजोराने. तर आता विमल समजवण्याचा खूप प्रयत्न करते सायलीला की सायली ताई अहो नका करू. तर सायली विमलला म्हणते अहो थांबा तुम्ही, असं खुणावत असते सायली. त्यानंतर आता सगळेच जण तिथे जमा होतात. तर बघा ताई प्रिया जोरात ओरडते सायलीवर आणि म्हणते हे काय सकाळी ठणाने लावलेस ग, कान फुटलेत माझे. तर आता सायली म्हणते की तू वेळच अशी आणलीस की मला ठणाना करावा लागतोय. पूर्णाजी विचारतात की अगं एवढं काय झालंय. तर सायली म्हणते सांगते पूर्णाजी. आणि आता सायली विमलला सांगते कालच्या भाजीचा बाऊल आणायसाठी. तर विमल आता जाते आणि लगेच तो बाऊल घेऊन येते ज्यामध्ये रात्रीची भाजी शिल्लक असते. आता सगळेच विचार करू लागतात की सायलीने काय करत आहे बा, काय करायचा ती प्रयत्न करत आहे. तर सायली ती भाजी सगळ्यांना दाखवत असते आणि म्हणते हे बघा ही कालची उरलेली दोडक्याची भाजी. आता सगळेजण बघत असतात. तर सायली म्हणते प्रतापला बाबा तुम्हाला दोडक्याची भाजी नाही आवडत, तरी पण तुम्हाला ही भाजी वाढल्यावर तुम्ही ती संपवली, आणि आपल्या घरात ताटात वाढलेलं अन्न कुठलंही नाव न ठेवता संपवलं जातं, हो की नाही. तर सगळे मान डोलवतात. पण आता हा अश्विन म्हणतो की पण नेमका पॉइंट काय. तर आता सायली म्हणते की हाच की नावडती आहे म्हणून तुमच्या बायकोने ही भाजी नाही खाल्ली, आणि हल्ली जवळजवळ रोज ती हेच करायला लागली आहे. तर अर्जुनच्या लक्षात येतं की अच्छा असं आहे म्हणून. आता इकडे ही प्रिया म्हणते सायलीला पण याला काय अर्थ आहे, म्हणजे काय आता मला आवडली नाही ती भाजी म्हणून का जबरदस्ती खायची का मी. आता मला काय हवं नको ते खाण्याचं स्वातंत्र्य नाही आहे का मला या घरात. तर बघा प्रताप म्हणतो प्रियाला तन्वी या घरचे नियम आहे की सगळ्यांना ताटात जे वाटेल ना ते सगळं नाव न ठेवता खायचं असतं आणि ते खाऊन संपवायचं असतं. तर बघा आता ही प्रिया म्हणते की बाबा आता हे नियम असायला का, हे का जेल आहे का. आणि आता सायली म्हणते की कुटुंब आहे आणि प्रत्येक कुटुंबाचे काही नियम असतात प्रिया, आणि हे अन्न वाया घालवायचं नाही हे काही सांगायची गरज नाही आहे ना. आता पूर्णाजीला हे पटत असतं. तर बघा आता ही प्रिया म्हणते तू एक काम कर ना सायली, हे असलं बोरिंग काहीतरी ना मला वाढूच नको, मी काही उपाशी नाही राहणार आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो मग नाहीतर काय करशील, स्वतः बनवून खाणार आहेस का. आणि त्यानंतर अर्जुन हसू लागतो आणि म्हणतो दॅट्स इम्पॉसिबल. मग आता कल्पना दाखवते डोळे अर्जुनला नेहमीसारखे आणि अर्जुन गप्प बसतो. पुढे आता सायली म्हणते काय ना घरात बनवलेल्या भाज्याला खायच्या नसतात आणि मग हे बाहेरचं मागवते. काय ग प्रिया हे बरोबर आहे का, तू सांग. तर आता ही प्रिया म्हणते हे बघ काय बरोबर आणि काय चुकीचं आहे ना हे तू मला सांगू नकोस, मी माझ्या पैशाने आणि माझ्या मर्जीचं जे ऑर्डर करून खाते, त्यामुळे तू काही बोलू नकोस आणि मध्ये पडू सुद्धा नकोस. तर आता कल्पना म्हणते पुरे झालं आता खाण्यापिण्यावरून वाद नकोय, हा विषय बंद कर आता. आता सायली म्हणते हा विषय संपवायचाच आहे, पण त्याआधी एक गंमत करूया का. हवं तर उपक्रम समजा, आपण आता आपल्या बागेत जाऊया. आता बघा ही प्रिया म्हणते हे असे फळतूस उपक्रम वगैरे मी काही करणार नाहीये आणि घरातलं दुसरं कोणीच करणार नाही. तर आता प्रताप म्हणतो या प्रियाला तन्वी आम्ही काय करायचं ना ते तू ठरू नकोस, आणि प्रिया पडते तोंडावर. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात की नेमकं काय करायचं आहे. तर आता सायली म्हणते की तुम्ही फक्त माझ्याबरोबर बागेत या पूर्णाजी. तर आता कल्पना म्हणते बागेत बागेत कशाला. तर आता प्रताप म्हणतो की नाही मला तर मान्य आहे बा. अरे सायलीच्या मनात काय आहे हे बघूया तरी. तर आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे आय मीन मला पण मान्य आहे. तर आता अश्विन म्हणतो पण आपण सगळ्यांनी कशाला आपला वेळ वाया घालवायचा आहे. तर ही प्रिया म्हणते तेच ना. तर आता अर्जुन म्हणतो माझी बायको कधीच वेळ घालवणार नाही आहे वाया, ती कधीच वेळ वाया घालवत नाही. ती म्हणते ना त्यात नक्कीच काहीतरी अर्थ असणारच.
ती म्हणाली ना की काहीतरी गंमत करायची आहे म्हणून, सो लेट्स एन्जॉय. तर आता सायली हसू लागते. आता ही प्रिया म्हणते कल्पनाला, आई तू तरी काहीतरी बोल ना, हे काय लावलं येणी. तर आता कल्पना म्हणते, हे बघ मी तर वरती जायते, मला बाकीचे बरेच काम आहे. तर प्रताप तिला थांबवतो आणि म्हणतो, कल्पना थांब, अगं काम काय नेहमीच आहे. अगं आता सायली म्हणते, तर जाऊया ना बागेत, चला एन्जॉय करूया. तर पूर्णाजी म्हणतात की हे मात्र अगदी खरं आहे, हल्ली आपण बागेत फिरकतच नाही. पूर्वी कसं मुलं लहान असताना बागेत मस्त गवतावर फिरायची, तेव्हा आपलं पण चालणं व्हायचं आणि मुलं खेळायची. आणि आता पूर्णाजीच म्हणतात की कल्पना चल, मला वाटतं की आपण बाहेर जाऊया. तर आता कल्पना मान्य करते आणि अर्जुन म्हणतो की चला, आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय म्हणजे आपल्याला सगळ्यांना तर जावंच लागेल. आता कल्पना सुद्धा म्हणते की ठीक आहे जाऊया. आणि कल्पना म्हणते प्रियाला की तन्वी तू पण चल, नाहीतर इथे एकटे थांबून काय करणार आहेस, चल. तर आता विमल म्हणते मी पण येऊ. तर आता सायली म्हणते हो अर्थात, हा उपक्रम घरातल्या सगळ्यांसाठी आहे, चला. आणि आता सगळेजण बाहेर बागेत येतात. आता सायली म्हणते विमल ताई मी तिथे काही सामान काढून ठेवलंय, ते घेऊन येता का. आता विमल एक टोपली घेऊन येते आणि सायलीच्या हाती देते किंवा खाली ठेवते. आणि पुढे सायली म्हणते तिथे पुडीमध्ये काही बिया सुद्धा मी काढून ठेवल्या, त्या पण घेऊन येता का. आता विमल लगेच घेऊन येते. सगळेजण आता विचार करू लागतात की काय बरं गंमत काय करणार आहे आता सायली. आता विमल सगळ्यांच्या हाती ते बियाचे पॉकेट देत असते. प्रियाला तर आधी घ्यायचं नसतं, पण आता प्रतापकडे बघून ते घेऊन घेते. त्यानंतर आता प्रिया म्हणते की काय हे. अर्जुन विचारतो की या बियांचं आणि वस्तूंचं करायचं काय. आता सायली म्हणते की आज आपण सगळ्यांनी मिळून फक्त आपली बाग साफ करायची नाहीये, तर थोडीशी शेती पण करायची आहे. आता अर्जुन लगेच मांडव लावतो आणि सगळेजण यात सहभागी होतात. आणि याचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सायली जाते चोरून, म्हणजे ती महिपत शिकरेच्या घरात शिरते आता हिची ब्युटिशियन म्हणून साक्षीची, आणि तिथे ते लॉकेट शोधायला जात असते. आता सायली मुद्दाम खोकल्याचं नाटक करते आणि साक्षीला पाणी मागते. तर साक्षी जाते पाणी घ्यायला आणि सायली लॉकेट शोधू लागते. तर तितक्यात आता सायलीला अर्जुनचा फोन येतो की पटकन या बाहेर. तर आता सायली म्हणते की हो मी तेच शोधते. आणि आता साक्षीला काय माहिती ऐकू जातं की नाही, ती आता सायलीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि सायली एकदम घाबरते. आता बघूया उद्याच्या भागात की साक्षीने सायलीला ओळखलंय की नाही, ते काय होईल उद्याच्या भागात हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सायलीच्या हातात ते लॉकेट लागतं की नाही, काय होणार आहे. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.